सन 2022ला C1 कॅटेगरी म्हणजे अति धोकादायक असलेले संडास तोडून त्या जागी नवीन संडास बांधायचं काम हे युनायटेड वे मुंबई या संस्थेला देण्यात आलं होतं। इथे या ठिकाणी संडास आणणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून वॉर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या सहीचं पत्रही त्या काळात दिलं गेलं। पण अचानक कुठेतरी माशी शिंकली आणि याच्यात एंट्री झाली स्टर्लिंग बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाची। या विकासकाने या ठिकाणी पत्र दिलं आणि या ठिकाणी मी इथे SRA स्कीम करणार आहे, त्यामुळे तुम्ही संडास बांधू नये आणि मुंबई महानगरपालिकेचे पैसे फुकट जातील असं पत्र देऊन हे काम थांबवलं। आणि त्यानंतर स्वतःही टॉयलेट बांधले त्याने टेम्पररी, पण त्या टॉयलेट एवढे बरोबर नव्हते की ज्याला मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता परिरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन सहाय्यक अभियंता वॉर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या लोकांनी त्याला नोटीस काढून तुमच्या विरोधात ॲक्शन का घेऊ नये अशी माहिती पण दिली होती। पण त्याला स्टर्लिंग बिल्डकॉनने केराची टोपली दाखवली आणि या अधिकाऱ्यांनीही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही। असा हा सगळा प्रयत्न झाल्यानंतर आता आम्ही 11 जून 2025ला या ठिकाणी मोर्चे काढले। मोर्चात नवीन बांधकाम करणाऱ्या टॉयलेटचं म्हणून VNC इन्फ्रा प्रोजेक्टला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। VNC इन्फ्रा प्रोजेक्टने बांधकाम चालू केलं आणि पुन्हा एंट्री केली ह्याच्यात स्टर्लिंग बिल्डकॉनने की मी इथे बांधकाम करतोय तर इथे तुम्ही नवीन टॉयलेट बांधू नयेत, लोकांचे पैसे फुकट जातील। हे असं 3 वर्षापासून चाललं आहे। लोकांचे वयोवृद्ध माणसांचे बायकांचे फार हाल होत आहेत तिकडे दुसऱ्या ठिकाणी टॉयलेटला जाण्यापासून, आणि तेही टॉयलेट रात्री बंद असतात। आता या सगळ्यातून तोडगा काढण्यासाठी काम का बंद झालं म्हणून आज वॉर्ड ऑफिसर शंकर भोसले साहेब यांनी इथे मीटिंग लावली आणि त्या मीटिंगला आज यांनी तो बॉल दुसऱ्याच्या कोर्टात टाकला की SRAचे सहाय्यक अभियंता तनपुरे साहेब हे या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे संडास बांधायचं की नाही याबाबत माहिती द्या। तर आता तुम्ही जर तनपुरे साहेबांना बोलवलं तर सन 2022 साली ज्या टायमाला SRA प्रस्तावितच होती तर त्या टायमाला तुम्ही त्यांना बोलवून हे काम त्याच वेळेला तुम्ही थांबवून शकला असतात। मग 3 वर्ष काम तुम्ही दुसऱ्याच्या नावाने थांबवलं, विकासकाच्या नावाने याच्या नावाने, आणि हे काम आता न करण्याच्या मागे सगळ्यात मोठी भूमिका आहे मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता सतीश निकाळजे, वॉर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शशिकांत बेंबडे आणि त्यांच्याबरोबर तनपुरे SRAचे आणि वॉर्ड ऑफिसर शंकर भोसले साहेब यांची इच्छा आहे की या ठिकाणी टॉयलेट होऊ नयेत आणि लोकांनी 3 वर्षापासून जसं चालू आहे त्रास तो त्रास अजूनही भोगावा। पण SRA कधी होणार याबाबत ठोस भूमिका आजही झालेल्या मीटिंगमध्ये SRAचे सहाय्यक अभियंता तनपुरे यांनी मांडलेली नाही। त्यांनी उत्तर दिलं आहे की प्रस्तावित आहे म्हणून। त्यामुळे जून 2025 पासून जे काम चालू होणार होतं ते काम आज नोव्हेंबर महिना यायला आला तरी ते काम ते करत नाहीत। याबाबत आमची मुख्यमंत्री आणि मानवका आयोग यांना विनंती आहे की गेल्या 3 वर्षापासून जो लोकांना त्रास होत आहे त्याबाबत आपण योग्य ती भूमिका घेऊन यातून मार्ग काढावा आणि या लोकांचा त्रास मिटवावा अशी मी आपणास या निमित्ताने विनंती करतो। आम्ही आलो होतो की महानगरपालिकेकडून आम्हाला शौचालयाची सुविधा मिळेल म्हणून, परंतु या ठिकाणी महानगरपालिकेने आपले हात झटकले आहेत। गेल्या 3 वर्षापासून घाटल्यातील खारदेवनगरमधील नागरिक शौचालयासाठी झडपड करत आहेत, परंतु बिल्डरचं किंवा इतरांचं ऐकून हे शौचालयाची आम्हाला सुविधा मिळत नाही आहे। SRAला कोणाचा विरोध नाही आहे, परंतु जेव्हा SRAची बिल्डिंग्स उभ्या राहतील तो होत राहतील, पण जी मंडळी त्या SRAच्या एरियात नाही आहे ती बाहेरची आहे जी शौचालयाचा त्यांनी काय करायचं। बस महानगरपालिकेने आम्हाला सुविधा नाकारली याचं आम्हाला खूप दुःख होतं। आज घाटले खारदेवनगर अनंत मित्र मंडळाचे जे शौचालयाबाबतचा जो गहन विषय होता त्या संदर्भात सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात संयुक्त मीटिंग लावण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये SRAचे अधिकारी, HWMचे अधिकारी, मेंटेनन्सचे अधिकारी, स्वतः वॉर्ड अध्यक्षांच्या वॉर्ड असिस्टंट म्युन्सिपल कमिशनच्या नेतृत्वात ही मीटिंग होती। तुम्ही पाहिलं गेलेत तर 2 वर्षापूर्वी देखील हे शौचालय मंजूर करण्यात आलं होतं युनायटेड
हिंदुस्थान लिव्हर आम्हाला बांधून देणार होतं. 2,70,00,000 कोटीचं ते शौचालय होतं आणि या बिल्डरच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे शौचालय चं काम रखडलं गेलं. त्यानिमित्त कृती समितीने उपोषणाचा व आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर श्री भोसले साहेबांनी संयुक्त मीटिंग करून याच्यात काय तोडगा निघतो का याबाबत चर्चा केली. परंतु वस्तुस्थिती असं पाहिलं तर की हे आपल्या वॉर्ड क्रमांक 153मध्ये शौचालयाची संख्या ही फार कमी आहे. डेन्सिटीप्रमाणे आपल्याला एका 24 तासात एक पुरुष किंवा महिला 35 जण एक शौचालय आपल्याकडे वाटतात. परंतु आपल्याकडे जर पाहायला गेलं काशीनाथ पाटीलवाडी मुक्तीनगर तर एक शौचालय 60 ते 62 लोक दिवसभरात 24 तास वाटतात. त्यामुळे आहे ती शौचालयाची संख्या आपल्याला वॉर्ड क्रमांक 153मध्ये दुप्पट करायची आहे. परंतु या SRAमुळे बिल्डरची तिथं सेल्ड बिल्डिंग येते, त्यामुळे हा बिल्डर वारंवार हे शौचालय कसं होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानिमित्त आज ह्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि सहाय्यक आयुक्त श्री भोसले साहेबांनी सांगितलं की ते जर स्कीममध्ये येत असेल तर ते दुसरी व्यवस्था करत असेल, जर स्कीममध्ये येत नसेल तर आम्ही तात्काळ काम चालू करायचा प्रयत्न करू असा श्री भोसले साहेबांनी विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्याबरोबर प्रिन्सिपली जी चर्चा झाली त्याचं फलित असं आहे. आणि त्या संदर्भात SRAला 3 दिवसात अहवाल सादर करायला सांगितलं आहे आणि HWM डिपार्टमेंट जे आहे त्यांना देखील सर्वे करून अभिप्राय देण्याचं कळवलेलं आहे. मला विश्वास आहे की शौचालयाचे बांधकाम चालू होईल आणि जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आम्ही इथे उपोषणाला बसणार आहे आणि आंदोलन करणार आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांवर जो कोण दोषी असेल, जर काम करून देत नसेल, जाणून बुजून जर विकासाला मदत करत असेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आम्ही. आज दिनांक 30 ऑक्टोबरला ही जी बैठक झाली पश्चिम सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये, या मीटिंगमध्ये दुटप्पी भूमिका ठेवणारा डेव्हलपर स्टर्लिंग बिल्डकॉन एका ठिकाणी मुक्तीनगरमध्ये 1 लाख स्क्वेअर मीटरचं ज्याचं हे आहे रिझर्वेशन, ते तो प्लॉट घ्यायला तयार नाही आणि इथे कन्सर्न देऊन इथे ॲनेक्सर 2 फायनल होऊन 2016ला आज 10 वर्ष झाली तरी त्याला काय काम करायचं नाही, काम होत नाही. आणि जी मूलभूत सुविधा आहे, ज्या मूलभूत सुविधा टॉयलेट जो लोकांची गरज आहे ती लोकांची गरज पुरवायला मनपा मागे पुढे करते आणि बिल्डर आणि ह्यांना मदत कशी होईल बघा. ह्यांनी सांगितलं टॉयलेट काढता येत नाही कारण तिथे कन्स्ट्रक्शन एरिया आहे. मी काय म्हणतो, लोकांनी कन्सर्न दिलं आहे, टॉयलेटनी कन्सर्न दिलेलं नाही आहे SRAसाठी किंवा काय. आणि SRAचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सर्क्युलर आहे, त्या सर्क्युलरप्रमाणे ते डेव्हलपरकडनं चार्जेस घेऊन ते टॉयलेट बांधू शकतात. पण ते तसं करत नाही. कुठेतरी बिल्डरला मदत किंवा कुठेतरी बिल्डरला ते लोक सपोर्ट करतात आणि झोपडीधारकांवर अन्याय करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये किमान मनपाच्या अधिकाऱ्यांनी कुठलं राजकारण करू नये एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद.